नमस्कार. आज पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर पहिल्यांदाच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कोंढवा खुर्द कौसरबाग भागातील जनतेशी संवाद साधण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे. जवळपास 18-19 वर्ष झाली कोंढवा खुर्द भागामध्ये हे सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड काम आणि कोंढवेकरांची सेवा करण्याची संधी खरं तर या कोंढवा खुर्द भागातील नागरिकांनी दिली. आणि ज्या पद्धतीने सर्व समाजाला हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई कुठलाही एकही समाज न सोडता प्रत्येकाला कधी विरोधी पक्षातला एखादा जो नागरिक असेल ज्यांनी माझ्या निवडणुकीत सुद्धा विरोधात काम केलं असेल अशा प्रत्येकाला सोबत घेऊन जाण्याचं काम मागच्या 18-19 वर्षामध्ये मी केलेलं आहे. आणि करत असताना मला वाटतं की हे कोंढवेकरांनी केलेलं प्रेम आहे, कोंढवेकरांनी सेवेसाठी दिलेली संधी आहे. आणि त्या सेवेची संधी देत असताना 2026 मध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. निवडणुका होत असताना बरेच अनुभव आले की जेणेकरून प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा, प्रत्येकापर्यंत जाण्याचा. आणि मागच्या 10 वर्षात 15 वर्षामध्ये जो कोंढव्याचा केलेला विकास आहे त्यामुळे ज्या ज्या भागामध्ये मी जात होतो, कोंढवा गावठाण असेल, शिवनेनगर असेल, याने भीम रोड असेल, भागवतनगर, मिठानगर, साईबाबा नगर, सर्वे नंबर 42, 43, सर्वे नंबर 5, अशरफनगर, ग्रीन पार्क, या सगळ्या भागांमध्ये ज्यावेळेस मी फिरत होतो त्यावेळेस प्रत्येकाला वाटत होतं की साईनाथ बाबर हा माझ्या घरातला उमेदवार आहे, साईनाथ बाबर हा आमच्या कुटुंबातला माणूस निवडणुकीमध्ये उभा आहे. आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न, प्रत्येक जण स्वतः उमेदवार असल्यावर स्वतः साईनाथ बाबर असल्यागत काम करत होता. आणि त्याचबरोबर माझ्या सोबतीला माजी आमदार महादेवांना बाबर, त्यांचे चिरंजीव प्रसाद बाबर, माजी नगरसेविका मेघताई बाबर, त्याचबरोबर मुबीना अहमद खान, हे सर्वच जण आमचा हा संपूर्ण पॅनल कोंढवेकरांच्या सेवेसाठी आम्ही सर्वांनी मिळून एकत्र दिला होता. आणि त्या भागामध्ये केलेली विकास कामं असतील, कोंढवा खुर्द भागात केलेली विकास कामं असतील, मला वाटतं 10-15 वर्षात काम करताना जी विकास कामं केली त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने बनवलेलं उड्डाण पूल असेल, म्हणजे माजी नगरसेवक देवदास काटे यांच्या नावाने फायर ब्रिगेड स्टेशन असेल, त्याचबरोबर माजी शिवसेना शाखा प्रमुख राजाभाऊ लोणकर यांच्या नावाने बनवलेली ई लर्निंग शाळा असेल, त्याचबरोबर शिवनेनगर भागामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या नावाने बनवलेली पाणी टाकी असेल, माझा सहकारी शशिकांत कुजळे यांच्या नावाने बनवलेली व्यायामशाळा असेल, महात्मा फुलेंच्या नावाने बनवलेली बॅडमिंटन हॉल असेल, त्याचबरोबर कोंढवा खुर्द गावठाणामध्ये पाहिलं तर स्वर्गीय पोपटांना लोणकर जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांच्या नावाने बनवलेलं गार्डन असेल. म्हणजे या भागामध्ये केलेली विकास कामं आणि सर्व पक्षातल्या लोकांची नावं दिली, म्हणजे शिवसेना असेल, भाजप असेल किंवा इतर सर्वच पक्षातली जी लोकांची दिली नावं, ज्यांनी कोंढव्या भागामध्ये सेवेसाठी खरं तर प्रत्येकाने आपला सहभाग दिला होता. आणि ते आज आपल्यातून नाही, त्यांचं प्रत्येकाचं नाव देण्याचं काम, त्यांचं नाव जपण्याचं काम मी माझ्या कार्यकाळात, मी वाटतं की मला ज्या संघटनेमध्ये मी काम करतो त्यामध्ये सत्ता असो किंवा नसो, सत्ता नसली तरी पण म्हणजे महानगरपालिकेत असेल किंवा प्रशासनामध्ये ज्या पद्धतीने काम केलं पाहिजे त्याची कला 100% माझ्याकडे आहे की कशा पद्धतीने लोकांचे प्रश्न सोडवायचे. आणि ते सोडवण्याचं काम मी माझ्या 13,000 लोकांनी ज्यांनी मला मतदान केलं त्यांच्यासाठी कायम उभं राहणार आहे. खरं तर हे करत असताना कोंढवा भागामध्ये ज्या पद्धतीने मागच्या कार्यकाळामध्ये सर्वच यात्रा, म्हणजे त्यामध्ये फार हिंदू मुस्लिम बांधवांसाठी प्रत्येकासाठी आपण कुठली ना कुठली यात्रा आपण काढलेली आहे. त्यामध्ये हिंदू बांधवांसाठी खरं तर वैष्णवदेवीपासून काशी, अयोध्या, भीमाशंकर, गणपतीपुळे असे खूप सारे यात्रा, म्हणजे कोकण वगैरे बऱ्याच आहेत की खरं तर मला सुद्धा बऱ्याच वेळा आठवत नाही की मी कुठं गेलो. मुस्लिम बांधवांसाठी खरं तर आम्ही मुंबईचे हाजी अली दर्गा असेल, माहीम दर्गा असेल, त्या भागामध्ये बऱ्याचशा लोकांना घेऊन गेलो.
मला वाटतं की प्रत्येकासाठी काम करण्याचा प्रयत्न केला. ख्रिश्चन समाजाने ज्यावेळेस आवाज दिला त्यावेळेस ख्रिश्चन समाजाचे मला वाटतं चर्चचे मुद्दे असतील, चर्चमध्ये करायचे काम असतील, ही सगळी कामं मी माझ्या माध्यमातून केलेली आहेत. खरं तर प्रत्येकाला या मागच्या जवळपास 17-18 वर्षामध्ये काम करण्याचा प्रयत्न मी माझ्या वतीने करण्यात आलेला आहे. भविष्य काळात नक्कीच म्हणजे एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून कोंढवा भागामध्ये या बाकीच्या लोकांसमोर दिसेल. आणि बाकीचे उमेदवार जरी बघा निवडून आलेले आहेत, निवडून आल्यानंतर त्यांचं अभिनंदन सुद्धा करणं गरजेचं आहे की जे नगरसेवक कोंढव्यात झाले त्यांची जबाबदारी सुद्धा मोठी आहे की येणाऱ्या काळामध्ये कोंढव्याकरांची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळालेली. तर कोंढव्यामध्ये चांगलं काम तुमच्या माध्यमातून उभं राहिलं पाहिजे. या कोंढव्यातल्या अडचणी ज्या तुम्ही लोकांसमोर बसून सांगितलेल्या आहेत की ट्रॅफिकचा मुद्दा असेल, त्यामध्ये पाण्याचा मुद्दा असेल, त्यात रोडचे मुद्दे असतील, या भागामध्ये असलेलं ससूनच्या धर्तीवरचं हॉस्पिटल असेल, असे एक ना अनेक मुद्दे, मुस्लिम समाजामध्ये ई लर्निंगची शाळा असेल, असे एक ना अनेक मुद्दे घेऊन येणाऱ्या काळामध्ये या उमेदवारांनी या नगरसेवकांनी भविष्यामध्ये काम केलं पाहिजे. चांगलं काम या भागामध्ये उभं राहिलं पाहिजे. आणि हे उभं करत असताना आमचं सहकार्य 100% असणार आहे. पण जे नगरसेवक काम करणार नाही, जे नगरसेवक या भागामध्ये जर जनमताचा आदर करणार नाही, त्यांना येणाऱ्या काळामध्ये 100% एक सक्षम विरोधी पक्ष काय असतो तो दाखवण्याचं काम मी माझ्या माध्यमातून करणार आहे. कारण मी काम करणारा कार्यकर्ता आहे, काम करत राहणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कुठेही खचून न जाता मला मतदान ज्यांनी केलं, ज्यांनी नाही केलं त्यांच्यासाठी साईनाथ बाबर कायम उभा राहणार आहे. तुम्ही ज्यावेळेस माझ्या समोर उभा राहताल, माझ्या समोर माझं कार्यालय सुद्धा तुमच्यासाठी कायम सुरू राहणार आहे. त्यामुळं असं कुणीही समजू नका की आता ज्यांनी साईनाथ बाबरला मतदान केलं त्यांना आता आम्ही काय करायचं, नक्की कुठं जायचं. तर त्या माझ्या सर्व नागरिकांना मी सांगतो की तुमच्या केसालाही धक्का येणाऱ्या काळामध्ये लागणार नाही आणि तुमची जी कामं असतील ती कामं 100% पूर्ण होतील आणि माझ्या माध्यमातून होतील, महानगरपालिकेच्या माध्यमातून होतील. आणि जे नगरसेवक आपण निवडून दिलेत त्यांनी जर त्याच्यावर विचार केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या स्टाईलमध्ये या नगरसेवकांच्या दारात सुद्धा आंदोलन करायला कमी करणार आहे.